नमस्कार. खरं तर मी काही बोलायला आलो नव्हतो इकडे, मी ऐकायला आलो होतो. कारण मी पण एक तुमच्यासारखा शेतकरी आहे आणि तुमच्या इतका जुना शेतकरी नाही, मी नवीन शेतकरी आहे आणि त्यामुळे मी विद्यार्थी आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थीपणाचा जो भाग आहे तो माझा गेल्या 25 वर्षापासून सुरू झालेला आहे. कारण मी त्यांना गमतीनं शेखर दादा म्हणतो, शेखर दादा म्हणत नाही, कारण ते सगळ्यांना हलवून टाकतात. म्हणजे त्यांचा फोन आला की असं वाटतं अरे काहीतरी आता नवीन काहीतरी असणार आहे यांच्याकडे. सातत्यानं नाविन्य काहीतरी करत राहायचं, नाविन्यपूर्ण काहीतरी देत राहायचं, असं गेले 25 वर्ष मी बघतोय त्यांना. आणि मला असं वाटतं की किमान 25 वर्ष आम्ही सातत्यानं कुठल्या ना कुठल्या निमित्ताने संपर्कात असतो आणि तेव्हा कळतं की किती ऊर्जेने ही व्यक्ती काम करत असते आपल्या अवतीभोवती. आणि ही ऊर्जा जी आहे ती नुसती स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना देण्याची जी ऊर्जा आहे ती सगळ्यात महत्वाची ऊर्जा असं मी मानतो. हल्ली बरेच जण बोलतात खूप, करतात कमी आणि नुसतंच बोललं जातं. आम्ही पण सगळे बोलण्याच्याच क्षेत्रातले आहोत, मी असेल, मकरंददादा असतील. पण मकरंददादा ही अशी व्यक्ती इकडे की जे त्या अर्थाने नुसते बोलत नाहीत तर करतायत. काहीतरी नाम फाउंडेशनच्या कामातनं गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं बदल घडवून आणलेला आहे त्यांनी, तो सुद्धा तितकाच वाखाणण्यासारखा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे सगळेजण इथे जे जमलेलो आहोत ते करणारे आहेत, ते नुसते बोलणारी लोक नाही आहोत. तुम्ही सगळेजण करणारे आहात, स्वतः उतरून, ज्याला आपण म्हणतो की मैदानात उतरून काहीतरी करायचं आहे आणि काहीतरी बदल घडवून आणायचा आहे. प्रत्येक शेतकरी हा तो बदल घडवून आणणारा घटक आहे आणि तो बदल घडवून जर का आणायचा असेल तर खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याची जी ऊर्जा आहे ती समजून घ्यायला पाहिजे. त्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्वाचा त्यातला भाग जो आहे की हे जे एसआरटी तंत्र आहे त्याबाबत खरं तर मी सुरुवातीला खूप अनेक वर्ष साशंक होतो आणि फार कळत नसतं. आम्ही शहरात राहत असतो, आम्हाला फार काय कळत नसतं. पण ते कळत नसताना असं वाटतं की आपल्याला खूप कळतंय आणि त्यातनं बऱ्याचदा अनेक गैरसमज होत असतात. गेल्या वर्षी दादा तुमच्या सांगण्यानुसार आणि तुमच्या सातत्यानं आपण जे काही बोलत असतो त्याच्यानुसार जो एसआरटीचा प्रयोग मी करून बघितला. आम्ही संस्थात्मक एक काम करतो काही मित्र मिळून आणि त्या संस्थात्मक कामाच्या अशाच सगळ्या बदलाच्या सगळ्या ज्या काही आमच्या गप्पा चालत असतात त्याच्यामध्ये एक काहीतरी प्रयोग करावा म्हणून आम्ही एसआरटी केला गेल्या वेळेला आणि प्रचंड आम्हाला म्हणजे फायदा या अर्थाने फायदा नाही तर समाधान मिळालं. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग हा होता की ह्या भागामध्ये मी पण इथनच काही अंतरावर परशुराम दादा आमचे शिक्षक आहेत, ते येतात तिकडे आम्हाला शिकवतात, सांगतात, काय बदल घडवायचे सांगतात. ही अख्खी एसआरटीची प्रचंड झपाटलेली अशी वेड्या माणसांची टीम जी उभी केलेली आहे दादांनी, ती टीम आमच्या मागावर असते. ती टीम आम्हाला सांगत असते काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं. आणि अशा वेळेला ह्या सगळ्या बदलाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही कुठेतरी त्याच्यामध्ये आहोत. आणि एक सगळ्यात महत्वाचा बदल जो मला जाणवला, कारण गेले 7-8 वर्ष आम्ही भातशेती करतोय, इतर काही गोष्टी करत असतात त्या सोबतीनं, तर माझं जवळजवळ 2 वर्षापूर्वी असं मत झालं होतं की आपण आता हे भात वगैरे बंद करावं. हे मजा म्हणून त्या चिखलात जाणं ठीक आहे, पण बंद करावं, कारण त्याच्यामध्ये नुकसान खूप आहे. आणि ते सगळं होत असताना गेल्या वर्षी मला एक जाणीव झाली एसआरटी केल्यानंतर की अरे हे नुसतं भातासाठी नाही तर अनेक गोष्टींसाठी आपल्याला उपयोगात येऊ शकतं. असं हे तंत्र आहे, असं हे तंत्रज्ञान आहे आणि ते तंत्रज्ञान आपण इथून पुढे अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी म्हटल्यावरती पहिलं वर्ष आमचं अतिशय ढपणात गेलेलं आहे, आम्ही फार काही त्याच्यामध्ये मार्क मिळवलेले नाहीयेत. त्यामुळे पुढच्या अजून 2-4 वर्षामध्ये आम्ही ते जास्ती चांगल्या पद्धतीनं आत्मसात करू असं वाटतंय. आणि त्या अर्थाने एसआरटी ही किती महत्वाचं आहे हे आता हळूहळू कळायला लागलेलं आहे. गेल्या वेळेचा परिणाम तुम्हाला सांगायचा म्हणजे आमचा भात पडला नाही, कारण सातत्यानं गेले काही वर्ष भात पडतो, भात पडल्यानंतर त्याला उंदीर लागतात आणि मग जवळजवळ 30%-40% भात हातात येतो. त्यामुळे गेल्या वर्षी हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना की गेल्या वर्षी आमचा भात पडला नाही आणि भात न पडल्यामुळे झालेला जो आनंद आहे तो आणखीन जास्ती द्विगुणित करणाराचा आनंद होता. त्यामुळे एसआरटीच्या बाबतीत मी स्वतः अनुभव घेतलेला माणूस इथे तुमच्यासमोर उभा आहे. त्यासाठी सुद्धा मी इथे येण्याचं एक महत्वाचं कारण आहे. थोडक्यातच बोलायचं कारण वेळ पण खूप झालेला आहे. पण खरं तर मगाशी या मंचावरनं त्या दादांनी सांगितलं की आम्ही तो जो शेतकरी असा रडलेला दाखवतो, आम्ही तो एक असा डोक्याला हात लावलेला शेतकरी दाखवतो, आकाशाकडे बघणारा शेतकरी दाखवतो आणि ते भेगा पडलेलं शेत दाखवतो. साधारणतः सगळ्या या माध्यमांची ही परिस्थिती, कारण तशाच पद्धतीनं शेतीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार झालेला आहे. तो दृष्टिकोन निश्चित आम्ही बदलतोय. कारण माझा मित्र आहे संदीप इकडे, संदीप रामदासी,
संदीप सुद्धा गेले अनेक वर्ष सातत्यानं शेती या विषयामध्ये, कृषी या विषयामध्ये सातत्यानं काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या माध्यमातून. आणि आम्ही सगळेजण असे बरेच जण जे आहोत जे माध्यमातून काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. हे जे चित्र आहे शेतकऱ्याचं, हे जे चित्र आहे शेतीचं, हे चित्र सुद्धा बदलण्याचा प्रयत्न माध्यमाच्या रूपात आम्ही सगळेजण येणाऱ्या काळामध्ये करू याबाबत तुम्हाला खात्री देतो. आणि हे करत असताना आम्ही एक 2012 साली एक भारत फॉर इंडिया नावाचा प्रयोग केला होता, जो त्यावेळेला खूप प्री मॅच्युअर होता असं मला वाटतं. कारण त्यावेळेला मराठीतलं पहिलं व्हिडिओ वेब पोर्टल ते होतं जे आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेला. आणि त्यातनं सुद्धा बऱ्याच अर्थी आम्हाला हेच सांगायचं होतं, जे दादांनी जे करून दाखवलेलं ते आम्हाला तिथे टिपायचं होतं, ते दाखवायचं होतं. आणि ते सगळं माध्यमाची म्हणून जी जबाबदारी जी आहे ती माध्यमाची जबाबदारी शेतकऱ्याच्या बाबतीतली. आम्ही मला आठवतं की CNN IBNला आम्ही एक बुल टू बुलढाणा नावाची कॅम्पेन केली होती. आणि त्यावेळेला शेतकऱ्यांचा आत्महत्यांचा प्रचंड जास्ती प्रकोप झालेला होता. आणि यवतमाळ बुलढाण्याच्या मध्ये एका बुलढाण्याच्या शेतकऱ्याकडे बैल ऐन नांगरणीच्या वेळेला बैल गेला आणि त्यावेळेला बुल टू बुलढाणा अशी आम्ही एक कॅम्पेन केली होती. आणि त्या कॅम्पेनमधून प्रचंड पैसे उभे राहिले. आणि ते उभे राहिलेले शेतकरी आम्ही वेगळ्या शेतकरी संस्थांसाठी आम्ही काम करण्यासाठी त्यांना ते तो निधी म्हणून आम्ही त्यावेळेला देऊ शकलो. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी माध्यमातला प्रत्येक प्रतिनिधी आम्ही करत असतो. पण हे करत असताना खूप तोकडे प्रयत्न ते जाणीव होते. त्याचं कारण मला असं आठवतंय की तो काळ कसा होता, शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन, मार्केटिंगचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, कंझ्युमर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णतः वेगळा होता. आता तो दृष्टिकोन प्रचंड बदललेला आहे. मी काल एक माझ्या चॅनलमध्ये मीटिंग केली, डिजिटलची मीटिंग होती. त्या डिजिटलमध्ये आम्हाला एवढं कळलं की इतर कुठलाही अल्गोरिदम आता सध्या जेवढा चालत नाही जेवढा कृषीचा अल्गोरिदम सगळ्यात उत्तम पद्धतीने चालतोय. आणि त्या अर्थाने जर बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल की आता हळूहळू मार्केट, कंझ्युमर किंवा ह्या श्रीमंती हे सगळे शब्द आहेत ते शेतीला येऊन चिकटतील लवकरात. मी तर चांगल्या अर्थाने घेतो, मी काय निराशेच्या अर्थाने ते घेत नाही. त्याचं कारण असं आहे की जो डेटा आहे तो डेटा खरं तर शेतीतच आहे. आणि ज्या अर्थाने डेटाकडे सातत्यानं अतिशय भुकेल्या नजरेनं सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीनं बघतायत, तो डेटा शेतकऱ्याकडे आहे. आणि तो डेटा आणि त्याची जी किंमत आहे ती शेतकऱ्याला कळण्याची सुद्धा गरज आहे. आणि ती किंमत ज्या वेळेला कळेल त्यावेळेला आपलं परिस्थिती सगळी बदललेली असेल असं माध्यमकर्मी म्हणून मला वाटतं. हे सगळं वाटत असताना माध्यमाच्या बाबतीमध्ये गेल्या काही काळामध्ये म्हणजे जेव्हा 99 साली मी टेलिव्हिजन माध्यमामध्ये काम सुरू केलं तेव्हा विकास वाटा नावाने आम्ही एक छोटंसं सदर सुरू केलं होतं. त्यावेळेला अल्फा मराठी होतं, झी नेटवर्कमध्ये होतं त्यावेळेला. आणि हे सगळं विकास वाटा सुरू केलं आणि ते लगेच तातडीने बंद पाडण्यात आलं कारण ते कोणी बघत नव्हतं. कारण त्याला टेलिव्हिजनची जी मानकं होती ज्याला आपण TRP म्हणतो, तो TRP ग्रामीण भागामध्ये त्याची मीटर्सच नव्हती. त्यामुळे ते त्यावेळेला मोजलं जात नव्हतं. आज ते मोजलं जाते. त्यामुळे या अर्थाने आता येणाऱ्या काळामध्ये शेतीला, कृषी विषयाला आणि त्यातूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागाला तेवढंच महत्त्व आलेलं आहे माध्यमांच्या लेखी. आणि ते महत्त्व आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कसं पुढे एकमेकांच्या मदतीनं पुढे घेऊन जाऊ शकू यासाठी सुद्धा मी तुम्हा सगळ्यांना भेटायला इथे आलेलो आहे. मला इथे बोलवलं, सन्मान केला गेला, अतिशय समाधान वाटतंय. आणि हे समाधान वाटत असताना इतक्या सगळ्या उत्तम मंडळींना इथे भेटलो. ज्या कृषी आयुक्तांची राज्याची सगळी जबाबदारी त्यांच्यावरती कृषी खात्याची आहे त्यांच्याशी आता थोड्या वेळ जी चर्चा केली त्यांच्यातनं त्यांची जी ऊर्जा आहे ती कळते की त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, बदल घडवून आणायचं आहे. त्यांना सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो कारण प्रचंड आव्हान आहे या कृषी क्षेत्रापुढे. ते आव्हान आपण सगळ्यांनी मिळून पेलूया. आणि मला वाटतं की SRT हे आव्हान पेलण्यामध्ये खूप मोठी मदत करेल. कारण त्याचं जे तंत्रज्ञान आहे, त्याचं जे त्यातला जो थॉट आहे, त्यातला जो विचार आहे आणि त्यातलं जे विज्ञान आहे ते आपण सगळ्यांना समजून सांगूयात, अधिक सुलभ पद्धतीनं समजून सांगूयात. आणि जेवढा शक्य आहे तेवढा फायदा या तंत्रातनं आपल्या सगळ्यांना करून देऊयात, सगळ्यांना समजून सांगूयात आणि त्यांना थोडंसं ते करून बघायला भाग पाडूयात. एवढं मात्र मी निश्चित सांगतो. माझा प्रयत्न सुरू आहे, तुमचाही प्रयत्न सुरू ठेवा. निराश व्हायचं काही कारण नाही. इथेच थांबतो. धन्यवाद.